गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आज निघालोय तिरुपती बालाजीला. फर्स्ट टाइम आम्ही तिरुपती बालाजी जातोय. आमचा प्रवास असणार सकाळी 4 वाजता. आम्ही निघतो इथून आणि तुमकुरला आम्ही रात्री मुक्काम करणार. परत सकाळी 6 वाजता निघालो की 12 वाजेपर्यंत तिरुपतीला पोहोचणार आणि तिथून आमचं 6 वाजता दर्शन आहे. आणि पूर्ण पॅकिंग झाली आहे. गाडीमध्ये काही आम्ही थोडासा ब्लँकेट आणि काही चादर पण घेतोय. कधी प्रवासात थांबायचं असतं तर आपल्या कामात येऊ शकतो. चार म्हणता समाचार झाले. जरा लिखतो 10 मिनिटात आम्ही. दिव्यांशूची पण तयारी झालेली आहे. कुठं चालला दिव्यांशू? तिरुपती. वा, आजची तारीख किती आहे? आज 15 फेब्रुवारी. 15 फेब्रुवारी. जिनू पण तयारी करताय. 20,000 30,000 कॅश घेऊ, कारण मध्ये मध्ये प्रवासात कॅश पण लागणार. कुठे चालली जिनू? तिरुपती. वाव, गोविंदा गोविंदा गोविंदा. हे सर्व आपण चेकलिस्ट बनवलेली आहे, काय काय सोबत न्यायचं. परत जिनूने पण चेकलिस्ट बनवली. आणि आपण हे कुठल्या दिवशी कुठे जाणार आहे हे पूर्ण 7-8 दिवसाचा प्लॅन आहे. कुठे हॉल्ट करणार आहे, किती किलोमीटर आहे. तर आमचा प्रवास राहणार आज 15 तारीख 15 फेब्रुवारी. पुन्हा ते तुमकुर. 16 तारखे फ्रॉम तुमकुरा टू तिरुमाला. संध्याकाळी 6 वाजता दर्शन आहे. 17 तारखेला वेल्लोरचं तिथे गोल्डन टेम्पल बघायचं. नंतर 17ला संध्याकाळी मुक्काम बंगलोरमध्ये एक रिलेटिव्हकडे. 18ला म्हैसूर पॅलेस, तिथे पण मुक्काम. 19ला हम्पी, 20 पण हम्पी, 21ला बादामी, 22ला पुणा. तसा आमचा पूर्ण प्रवास असणार. सगळा बिछाना घेऊन येतो. जिनूची मम्मी पुढे बिझी. पुढे चालली गोविंदा गोविंदा. तर आता पॅकिंग झालेली आहे. गाडी फुल झाली एकदम. आणि आम्ही जाणार आहे आमच्या लवली MG हेक्टर लॉंग ड्राईव्ह. एवढं 4 म्हणता 5 वाजलेले आहेत. 5:20 झालेत. आणि आता म्हणजे? निघतोय. या साईडला खाली काय? थांब जिनू, थांब तिथं वायरिंग. आता आम्ही निघतोय तिरुपतीला. जिनू गोविंदा गोविंदा, दिव्यांशू गोविंदा गोविंदा, पिता गोविंदा गोविंदा. चला निघतोय आम्ही आता. तुम्हाला मी वेळच्या वेळी अपडेट करेल. आपण आता टोल प्लाझा
आहे दौंड ना, दौंडच्या टोल प्लाझा जवळ आलेलो आहे. सकाळचे 6:55 झाले. सूर्याची पहिली किरण. आज शिवरात्री आणि हे सुंदर सूर्याचं दर्शन होत आहे आम्हाला सकाळी जाताना. आणि भिगवणच्या जवळ पोहोचलेलं आहे. शूटिंग करते आणि मी ड्रायव्हिंग करतोय. दिव्यांशू आणि मम्मी मागे आराम करतात. एन्जॉय. ह्याच्यामुळे जास्त पूर्ण डोक्यावर घेऊन झोपलेला आहे. नंतर त्याला ड्रायव्हिंग करायची आहे. तो सेकंड ड्रायव्हर झोपलेला आहे. कॅमेरामॅन ऑन ड्युटी. कॅमेरामॅन ऑन ड्युटी. थंडी आहे. अरे थंडीने हे होत आहे. आणि आता इथं आम्ही नाश्ता करायला थांबलोय. श्री व्हेज भिगवण जवळ आहे. छान हॉटेल आहे. आता आम्ही श्री हॉटेल श्री व्हेज आम्ही जेवण नाश्ता करायला थांबलो. छान हॉटेल आहे हे. बरेचदा इथे येतोय. मी स्मिताचा उपवास आहे त्यामुळे ते साबुदाणा वडा साबुदाणा खिचडी झाला. आम्ही नाश्त्यासाठी मेदू वडा कट डोसा. आम्ही उपवास नाही केला कारण मला ॲसिडिटीचा त्रास आहे. छान नाश्ता श्री व्हेजचा. आम्ही नेहमी इथेच नाश्ता करतो. काय पाहिजे दिव्यांशू म्हणतो मेंदू वडा पाहिजे. पण ज्याला मेंदू नसला त्यालाच मेंदू वडा पाहिजे. आहे दिव्यांशू? हो बरोबर. ते श्री व्हेज भिगवण नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे. श्री हॉटेल श्री व्हेज. इथून सोलापूर आता 70 किलोमीटर बाकी आहे आणि आम्हाला तिसरा टोल लागला आहे. आता वाजलेत किती वाजले जी ना 9:24. आणि अजून इथून आम्हाला अर्धा तास लागेल.
सपाटणे टेंभुर्णी हा टोल क्रॉस केले आहे. इथून 70 किलोमीटर अजून आपला सोलापूर आहे. जवळपासून 25 मिनिटं झालेली आहेत. पुढचा अपडेट परत सोलापूरमध्ये करतो. आमचा जेवणाचा थांबायचा प्लॅन विजापूरला आहे. 1च्या दरम्यान तिथे आम्ही पोहोचू. असं चालतं ते सोलापूर रोडने ना. हा मेन कारण आहे की इथे ट्रॅफिक जाम आणि वेळ का लागतो. रोड एकदम सुंदर, पण हे दोघंही आता मागं नाही घेणार. तो पुढचा पुढं नाही घेणार आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी बसा मागं. दोघांनी म्हणजे एकही जण दम खायला तयार नाही. म्हणजे भाई तुझी जांगली दूंगा तू मुझे नहीं जाएगा. व्हिडिओ कसं आहे? ट्रॅफिक जास्त म्हणजे ट्रक ओव्हरटेकिंग नाही करू देत. ट्रक लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडने एकदम असे स्लो चालतात. त्यामुळे या रोडनी थोडंसं उशीर होतो. म्हणून रोड खूप छान आहे. स्टार रोड आहे, काही प्रॉब्लेम नाही. सोलापूर पुणे आता इथं 63 किलोमीटर आल्याच होते. तर आता आपण सोलापूर जवळ आलो आहे आणि इथून आता विजयपुराला राईट टर्न घ्यायचा आहे. इथून विजयपुरा आपला 150 किलोमीटर 40 किलोमीटर जवळपास पडतो. विजयपुरा बंगलोर. तर हा रोडनं आपण आता विजयपुराला जाणार आहे. सोलापूरच्या अलीकडेच MIT युनिव्हर्सिटी आहे. विश्वकर्मा MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी. आणि आता आपण इथून टर्न घेतला आहे विजापुरा करता. सोलापूरच्या आधीच टर्न आहे. सरळ लेफ्टला केगावला जातोय, राईटला बाले आणि स्ट्रेट हा जातोय विजयपुरा. बंगलोर. हा तिकडे असं घेऊन असं होंडाचं एक शोरूम पण आहे. आणि आम्ही इकडनं यासाठी जातोय की इकडला रस्ता खूप छान आहे. असं मी बऱ्याचशा YouTube व्हिडिओजमध्ये कारलेकर त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि मी त्याच रोडने फॉलो करणार आहे. विजयपुरा, नंतर होसपेट, चित्रदुर्ग आणि तुमकुरूमध्ये आम्ही थांबणार. तर पुढची अपडेट. हा बघा रोड किती छान आहे. इथूनच सुरुवात झाली. फिलिंग लाईक वी आर इन कर्नाटका. Pioneering road constructions. तर आता आलो आहे आपण कोंडी पर्यंत आणि आता हा हायवे रोड आहे. अहो पप्पा जस्ट मागं करत दिसत नाही तिकडलं काही. सोलापूर हे झालेलं आहे आणि आता दिव्यांशू गाडी चालवत आहे आणि मी आता थोडासा आराम करतोय अर्धा 1 तास विजापूर पर्यंत. नंतर आम्ही विजापूरमध्ये 12:30-1ला जेवण करू. तिकडे आपण विजापूरमध्ये आलेलो आहे. आता 11:50 झालेले आहे आणि इथनं आपल्याला गोल गुंबज पण दिसतोय.
पाहिजे गाडी पाहिजे. आहे का? आपण बघायला इकडूनच येणार आहे ना? तर आता आपण आलोय मनावली इथून 304 किलोमीटर चित्रदुर्ग आहे. मनगुली बापरेवाडी. पण हा रोड खूप सुंदर आहे इथला, म्हणजे जसं स्टार रोड आहे एकदम. इथून तुमकुरचे आता टोटल 450 किलोमीटर आहे, तरी चित्रदुर्ग 300 किलोमीटर म्हणजे आता 1:20 झाले. वाया होसपेट आम्ही पोहोचणार आता. तर हा रोड खूप छान आहे, म्हणजे अगदी ड्रायव्हिंग करताना मजा येते. तर जिनूने आता उपवास केला होता, पण जिनूचं काय आता भूक लागलेली आहे, त्यामुळे तिला म्हटलं लहान मुलं देवाघरची फुलं असतात, आता जेवण करते ती. आणि मम्मी तराचा उपवास आहे, तर ते लाडू नंतर खजूर, दाल खिचडी काय ते दाल साबुदाणा, आणि आम्ही आता पनीर टिक्का आणि रोटी मागवली दिव्यांशूने. तर आता जेवण करतोय. आम्ही विजापूरमध्ये आहे, नियर गोल गुंबज, आणि वाजले आहेत 12:30. हे हुनगोल म्हणून एक गाव आहे, आणि इथून आपण बागलकोट, बादामी इथे जाऊ शकतो. बादामी बघायचं असेल, बादामी केव्स गुनगुन गाव. ते आनंदेश्वर टेम्पल. होसपेट आणि आयवले. आयवलेला खूप छान मंदिर आहे, आणि बादामी इकडनं पण, बादामीला पण रस्ते येताना आम्ही बादामी आणि आता 2:34 झाले आहेत. इथून 232 किलोमीटर चित्रदुर्ग होत आहे. नाश्ता केल्यानंतर निघाला असंच वातावरण आहे. भोसरला आलेलं आहे, स्प्री हॉटेल. ते सन्ना शिवरात्री मग
हे हम्पी जवळ असे छान विंड टर्बाईन्स लावलेले आहेत सुझलॉन कंपनीचे. थोडीशी खाली कर, खाली. हे हम्पी जवळ आलेलो आहे आपण आणि पूर्ण हम्पीचे गड आणि इथे मोठे इथे मंदिरं बनवलेली. सुंदर परिसर. इथून आतमध्ये जावं लागतं हम्पीला. हा ना तुमको लवकर दुसरं आहे. सुंदर एरिया हॉस्पेट. इथून आपलं चित्रदुर्ग आहे 147 किलोमीटर. बघत होते मी आता आपण क्यादी गुप्पा हे टोल त्यावर आलेलो आहे. टोल प्लाझा हम्पी इथून हॉस्पिटलचा एरिया. परत टोल आलेला आहे. डबल टोल लागतो कधी. आताच तर टोल मला डबल हा एक्झिट आहे वाटते मग हायवेचा. म्हणजे जर इथनं बाहेर निघाला तर कमी पडलेला.
हा लेफ्टला चाललाय आता होसपेट आणि हम्पीला आणि आपण इकडे चाललोय पुढे आता चित्रदुर्ग. हे काय इकडं ते? तर मी सकाळी 5:30ला निघालो आणि आत्ता वाजले 4:15 आणि आम्ही पोचलोय आता होसपेट. इथनं आपण हम्पीला जाऊ शकतो. तर आमचा हम्पी बघण्याचा कार्यक्रम इथं नाही आहे. आम्ही आता डायरेक्ट चित्रदुर्गला जाणार. तर हे उमेदून आणि हे समोर दिसते होसपेट आहे. तर म्हणजे 4:15 4 आणि 7 आणि 11 तासात 11 तासात पोचलो आपण ना. 10 ते 11 तासात पोचलो. आणि जर डायरेक्ट हम्पीला यायचं असलं तर आपण डायरेक्ट 10 ते 11 तासात येऊ शकतो. त्याच्या मागे तुंगभद्रा डॅम आहे आणि त्याचं इकडे रिझर्वायर म्हणून पाणी म्हणून बाहेर त्या साईडला येतो. तुंगभद्रा डॅमचा पूर्ण लेफ्टला होसपेट. एकशे 33 किलोमीटर आता चित्रदुर्ग. त्याच्या मागे पूर्ण तुंगभद्रा डॅम आहे. आदिवांशी गाडी चालवत आहे. कधी कधी हसतो. आम्ही थोडं थांबलेलं आहे तुंगभद्रा डॅम बघायला, कारण उद्या येताना रिटर्न उद्या नाही 19 तारखेला येताना जर उशीर झाला तर बघता नाही ना. डॅमच्या बाजूने एक असा छान बोगदा पण आहे. टनल. तुंगभद्रा डॅम. डॅम थांबायचं का? गेलो संपलं डॅम. गाव बघा महाबळेश्वर. थांबायचं का? हो थांबायचं का? साईडला साईडला कोण तिकडे खाली हे आहे. नको हँड जागा तिथे कशाला एवढं खाली घेऊन जाणार. काळा निघेल तसा सुरू आहे ना. तिकडे पण आहेत गाड्या घेऊन गेल्या. नंतर पूर्ण फॉरेस्टचा एरिया आहे. जम्बू
जंबुनाथ हल्ली फॉरेस्ट रिझर्व होसपेट. आता 6 वाजले आहेत आणि आम्ही चित्रदुर्गच्या जवळ आहे. अजून 15 किलोमीटर आहे. लेट झालं आहे ट्रॅफिक. आता आपण बंगलोर हायवे टर्न घेतोय. हे तुमकुरला निघालो आहे. हे चित्रदुर्ग आहे आणि चित्रदुर्ग आता या रोडने इकडनं डायरेक्ट हा हायवेला टच होतो. वरून येणारा हा बंगलोर हायवे कोल्हापूरवरून जो येतोय पुन्हा बंगलोर हायवे वाया कोल्हापूर. गोविंदा 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 आमची तयारी झालेली आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. हे आमचा रात्री घेतलेली रूम होती, बेडरूम. आम्ही तिथंच तिघं एका बेडवर आणि एक सिंगल बेडवर ॲडजस्ट केलं. आणि पाकशाला म्हणून या हॉटेलचं नाव आहे. हॉटेल म्हणजे लॉजच आहे, हायवे टच आहे. आणि आता इथून आमचा प्रवास राहील 6 ते 7 तासाचा टू द तिरुमाला. आणि नंतर अपडेट करतो. गोविंदा गोविंदा. तर आता निघालो आहे आम्ही तिरुपतीला. आम्ही तिथचा आमचा प्रवास राहणार 6 तासाचा. गोविंदा गोविंदा. हे हॉटेल आहे आम्ही थांबलेलं पाकशाला म्हणून. तिथे जेवणाचं खूप छान हॉटेल आहे. आणि श्रीगंधा पॅलेस म्हणून हा एक हॉल आहे. लॉज म्हटलं ते कारण एवढं छान नाही आहे, तरी ठीक आहे. आणि आता आम्ही निघतोय तिरुपतीला. सर्व पॅकिंग झालेली आहे. जिनू दिव्यांशू आणि स्मिता हे पॅकिंग करतायत गाडीमध्ये. सकाळचे 6:30 झाले आहेत. सुपर एक्सप्रेस हायवे बंगलोर एक्सप्रेस हायवे. त्यातली ड्राईव्ह राईड अमेझिंग. वी आर एन्जॉय. गोविंदा गोविंदा. आता निघालोय आम्ही. इथून तुमकुर आहे 50. झाडं मस्त आहे. इथून असं वाटतंय की आपण खरंच तिरुपतीला चाललो आहे ना. असं ते रोड सुपर रोड एकदम छान आहे. टार रोड 4 लेन. हा काही इंडस्ट्रियल एरिया लागला आहे. छान रोड. तर इथून आता आपण लेफ्ट टर्न घेतलेला आहे. आणि नाव वी आर गोइंग टू तिरुपती. तुमकुरच्या थोडे पुढे 10 किलोमीटर पुढे आल्यानंतर लेफ्ट टर्न आहे. तर हा डायरेक्ट चित्तूरला जाणार आहे.
आणि सकाळचे किती 7 वाजून 48 मिनिटं झालेले आहेत. आणि तिरुपती इंटरनॅशनल एअरपोर्टचा पण रोड दाखवतो. पुढे अपडेट करतो. पुढे आल्यानंतर इथून 2 रूट आहेत. एक कोलार मार्गे, तर आम्ही कोलार मार्गे चित्तूरला जातो. एक सरळ पण जातोय तो, पण चित्तूरला पोहोचतोय. तिकडनं थोडंसं लांब आहे, 10-20 किलोमीटर. तर आम्ही इथनं सिटीमधून जातोय. थोडा नाश्ता पण करायचा होता. तर नंतर पुढचं अपडेट करतोय. चेन्नई कोलार ते दगड आहेत, काय मंदिर नाही, दगड आहे. कसं काय असेल ते? बघ ना, काय किती छान मंदिर. साडे 11 वाजले आणि आम्ही चित्तूर जवळ आलो आहे. इथून चित्तूर 20 किलोमीटर आहे. चित्तूरवरून आम्ही डायरेक्ट तिरुमलाला जाणार आहे, कारण आमचं संध्याकाळचं दर्शन आहे. तिथे थोडे पॉईंट्स वगैरे बघून दर्शन घेऊ आणि नंतर खाली तिरुपतीला येऊ. रोड खूप छान आहे. कंटिन्युअस तुमकूरपासून 4 लेन 6 लेन 4 लेन 6 लेनच हायवे आहे. आम्ही कोलार मार्गे आलेलो आहे इकडे. आता चित्तूरला पोहोचणार. बरोबर का? आणि आपण आता टर्न झालेलं आहे तिरुपतीला. आता इथून चेन्नई हायवे सोडला आहे आणि आता इथून लेफ्टला डायरेक्ट तिरुपती. आता वाजलेत 150 नाही का, सॉरी 11:30 झाले. आणि ते 1:30 वाजेपर्यंत पोहोचू असं दाखवतो. आमचं दर्शन 6 वाजताच आहे. जंगल आणि तिरुमला जंगल म्हणतात ना, मोठा रोड नाही करता नाही. 10 मिनिटं सुंदर व्यू तिरुपती हायवे, चित्तूर तिरुपती हायवे. हा आहे आता तिरुपती हायवे फ्रॉम चित्तूर टू तिरुपती. तिरुपती इथून 78 किलोमीटर आहे. आणि 1.25 तासात पोहोचते. स्टार रोड आहे, म्हणजे पार तुमकूर पासून कंटिन्युअस 3 वे 6 लेन 4 लेन 6 लेन. म्हणजे आम्ही सकाळी तिथनं 6:30ला निघालो. तुमकूर तिथून 50 किलोमीटर होतं तिथून. तर आम्ही आता जवळपास किती किलोमीटर झाला असेल? 200-250 काय सकाळपासून 250 किलोमीटर 5 तास 5 तास.
अरे हो हे साईड आहे. हा हा ते पायाचे ते पुढचे ते असे हा पोट हे पोट आहे बघ का आहे का हो पहाच आहे. आहे का का आणि आपण आता चंद्रगिरी गावातून आतमध्ये आलोय आपण डायरेक्ट तिरुपतीला. तर आपण ते डायरेक्ट आता बरुडा चौक तिथे जातो. हा हायवे सोडून आता आतमध्ये आलो. हा नाही असंच आहे. ते ते डोकं मग हे असे डोळे आणि इथे नाक आणि हे बघ हे तोंड चीन आणि असं. हो आणि आता आपण पोहोचलोय तिरुपती. ते जवळच चौक आहे आणि लेफ्टला डायरेक्ट तिरुमला. इथून अलिपिरी रोडने मग आम्ही वरते आता अलिपिरी रोडने वरते तिरुमलाला जाणार. आम्ही पूर्ण ट्रॅफिक बायपास करून इकडनं चंद्रगिरी रोडने आलो. समोर दिसतंय रेणिगुंटा श्रीकाళहस्ती तिरुमला. आणि इथून आता आपण लेफ्टने हा करुडा चौक. अच्छा आपण डायरेक्ट तिरुमला जायचं ना बरोबर वाटतं ना. हो आणि आता चाललोय आम्ही तिरुमला लेफ्ट ना. हा असं असं होतं ना. तो रिटर्न येतो ना तिकडनं रोड अच्छा आतमध्ये जायचं. जाता येतं का वर? झालं ना. थोडा वेळ पकडलं तर थांब. नाही. थोडा वेळ थांब ना. पोलिसाला खाली बघ. थोडा वेळ थांब ना दिव्यांशू. कोण काय ते बघ ना तिथे पोलीस बसलेत ना दिसत नाही का. आणि अलिपिरी ट्रेट आणि फुल रश. आणि आम्ही आता पोहोचलो इथे अलिपिरी गेट जाऊन तिरुपती. आणि आता आम्ही तिरुमलाला जाणार आहे. तिथून डायरेक्ट ते आमची गाडी. It's really feeling like dream come true. आज दर्शन पण होणार आमचं. आजचा दिवस खूप छान दिवस. मला या गाडीने बरोबर 12 वाजता पोहोचवलंय. माय MG हेक्टर. 12 वाजून 20 मिनटं झालेत
आणि आम्ही तुमकुरू तिथून 50 किलोमीटर होतं, तिथून आम्ही 5:30ला निघालो. चला जाऊ पुढे. कोणी जातं? तर ते पण असे खरंच छान आहे. खूप छान आहे. ते इथे काय झाला? ते काळे हे सामान इथे चेक झालेलं आहे मेन गेटला. आणि आता परत आम्ही अंदर गाडीमध्ये सामान टाकतोय. छान तिरुमलाचा व्ह्यू. याच्यामधून हा पायऱ्याचा मार्ग पण दिसतो. ब्ल्यू आणि येलो कलरचे डॉट्स शेड्स आहेत. त्या शेडमधून असा रस्ता आहे तो डायरेक्ट वरती मंदिरात आहे. आणि हे आपलं आलिपिरी चेकपोस्ट. असं काही नाही. नाही म्हणे सरांना पाठवलं तर सरांच्या याच्यातून होत नव्हतं, तर घरी जाऊन कॅश घे असं म्हटलं. तुझ्याकडे कॅश राहते म्हणून नाही, पण मी पैसे मोबाईल पॉईंट बघायचं आहे ना. तर आता आम्ही मेन रोडला लागलेलो आहे फ्रॉम तिरुपती टू तिरुमला. इथून 16 किलोमीटर आहे अलिपिरीच्या गेटवरून. ह्या वन वे रोड आहे. जायचा एक रोड आहे, अपचा वेगळा रोड आहे आणि डाऊनचा वेगळा रोड आहे. तर ह्या पहाडामध्ये खूप छान रोड आहे वन वे. तर पुढचं मी अपडेट करतो. गाडी इथे पार्क केलेली आहे, आत्ताच पार्क केली. आणि आम्ही आता इथे 2 वाजलेले आहेत. पार्किंग करून आता पुढे एक पॉईंट बघतो आणि नंतर मग 6 वाजता दर्शनाला मंदिरात जाणार. कुठून पण जाते इकडच्या रोडने जातोय आपण. हा